हाय, हॅलो, नमस्कार. मी ऋषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा, आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. तर चला, आज मी व्हिडिओ स्टार्ट केला नाही तर स्वरा, शंभू लगेच जवळ आले. तर चला, आज आहे ना मला पनीरची भाजी बनवायची आहे. तर मग पनीर केलेलं आहे मी. संध्याकाळीच पनीर बनवून ठेवलेलं होतं. तर आता इथे ना सर्व छान असं पाणी पण निथरून गेलेलं आहे. तर जास्त दूध असल्यामुळे ना मग मी पनीरच बनवलेलं आहे. तर सकाळीच बांधून ठेवलेलं होतं. छान असं पाणी पण निथरून गेलं. आता पनीरसाठी जे जे साहित्य लागलं ते पण काढून घेतलं आहे. टोमॅटो, कांदा, आलं हे सर्व काही काढून घेतलेलं आहे आणि काजू पण थोडे ना पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहे. तर आता येथे ना पनीर टिक्का मसाला पण आणलेला आहे. तर आता येथे ना कांदे घेतलेले आहे. तर मग आता कांदे छान असे आपण आता कट करून घ्यायचे. दोन्ही कांदे असे छान असे बारीक बारीक फोडी करून आणि कट करून घेतलेले आहे. तर आता इथे ना लोखंडी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये ना थोडंसं तेल टाकलं आहे आणि मग आता आहे ना कांदा छान असा परतवून घ्यायचा आपल्याला. ब्राऊन रंग येईपर्यंत छान असा सर्व कांदा परतवून घ्यायचा आहे. येथे आता कांदा परतत आहे तोपर्यंत आहे ना टॉमॅटो पण छान असं धुवून घेतले मी आणि आता तिन्ही पण टॉमॅटो छान असे आता कट करून घेतलेले आहे. तर आता कांदा पण छान असा परतत आलेला होता. तर मग आता टॉमॅटो पण कट झालेले होते. तर मग आता इथे कांदा आहे ना एका याच्यात काढून घ्यायचा प्लेटमध्ये आणि मग थोडंसं परत तेल टाकायचं आणि आता आपल्याला टॉमॅटो पण छान असे परतवून घ्यायचे. आता हे जास्त पिकलेले टोमॅटो आहे, जास्त नाही परतावायचे. तर मग थोडेसंच आपल्याला गरम करून घ्यायचे आणि मग ते पण गरम झाल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे सर्व काही. आता टोमॅटो पण एका प्लेटमध्ये काढून घेतलेले होते. तर 2-3 काजू पण मी येथे ना छान असं भाजून घेत आहे आणि मग आता मिक्सरला पण आता बारीक करून घ्यायचे. तर मग मी त्या साईडला भाजीची तयारी करत होते. तर येथे ना शंभू, स्वरा आणि त्यांचे बाबा पण आलेले होते स्कूलवरून. मग मुलांचं चाललेलं होतं, "बाबा मला फुगा फुगवून द्या." तर मग त्यांनी बसल्या-बसल्या त्यांना फुगा पण फुगवून दिलेला होता आणि मग फुग्यासोबतच खेळत होते. तर इथे बघू शकता खूप छान असं पनीर पण सेट झालेलं होतं. तुम्ही बघू शकता. तर मग आता इथे ना मी पनीर असे काप करून घेत होते पनीराचे. आणि हे घरचं पनीर असलं म्हणजे खाण्याला पण टेस्ट वेगळीच असते. तर विकतचं पनीर आणि आपलं घरचं पनीर वेगळंच असतं. तर विकतच्या पनीरचं केव्हा कसं काय बनवलेलं असतं ते काही एवढं आपल्याला नाही माहीत. पण मग आता घरच्या पनीराची टेस्टच वेगळी असते. तर मग आता इथे पनीर पण छान असं कट झालेले होते. तर मग आता इथे ना छान असे थोडेसे की ना ब्राऊन रंगावरती पनीर तळून घ्यायचे. तेल तापलं का नाही बघत होते. तर मग तेल छान असं तापलेलं होतं. तर मग आता यामध्ये ना तेलामध्ये थोडे थोडे सोडून घ्यायचे आणि छान असं ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला पनीर तळून घ्यायचे. तर मग पनीर एक साईडला तळत पण होते. तर मग पनीर टिक्का मसाला आणलेला होता ना, तर मग पनीर टिक्का मसाला पण असं दुधामध्ये ना भिजत ठेवायचा होता. तर मग सर्व काही पनीर टिक्का मसाला आहे ना एका डब्यामध्ये ओतून घेतला आणि मग आता दूध टाकून छान असं आपल्याला ते भिजत ठेवायचं होतं. तर मग मी आता त्यामध्ये ना दूध टाकलेलं आहे. तर आपली मलाई असते ना दुधावरची ती पण थोडीशी त्यामध्ये टाकायची तर खूप छान टेस्ट येते. तर मग आता इथे ना जी साय आलेली होती ना, तर मग ती साय त्यामध्ये थोडीशी टाकून घेतलेली आहे मी पण. आता येथे ना छान असं ते मसाला आहे सर्व दुधामध्ये मिक्स करून घेत आहे आणि जे गुठळे आहे ना त्या पण फोडून घेत आहे. तर छान असं आता हलवून घ्यायचं आणि मग ते आता सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. तर मग येथे सर्व काय आता पनीर पण तळून घेतलेले आहे. तर तुम्ही बघू शकता. मग त्यानंतर थोडंसं पाणी पण गरम करायला ठेवलेलं होतं मी. तर आता येथे ना कांदा, टोमॅटो हे सर्व काही भाजून घेतलेले आहे. तर ते पण थंड झालेले आहे. तर मिक्सरमध्ये बारीक करायचे ना, मग थोडे थंड होऊन दिले. नाहीतर मग गरम गरमच केले तर ते लवकर असं झाकण पण उघडून जातं. त्यामुळे मग थोडं थंड होऊन दिले. मग त्यानंतर आता दळायला घेतलेलं आहे. तर आता इथे कांदा दळायचा झालेला होता. तर मग आता तेलामध्ये छान असा कांदा पण परतवून घ्यायचा आहे थोडासा तेल सुटेपर्यंत आणि टोमॅटोची पण प्युरी करून घेतलेली आहे. ती पण आता कांद्याला तेल सुटल्यानंतर मग टोमॅटोची पण प्युरी आपण त्यामध्ये टाकून घ्यायची आणि दोन्ही पण छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे तेल सुटेपर्यंत छान असं मिक्स करायचं आहे. दुसऱ्या शेगडीवरती ना पाणी पण गरम करायला ठेवलेलं होतं आणि मग एका शेगडीवरती ना आता हे पण छान असं तेल सुटेपर्यंत छान असं तेल पण सुटायला लागलेलं होतं. जे काजू आपण भिजत ठेवलेले होते ना थोड्या वेळ, तर मग काजूची पण पेस्ट करून घेतलेली आहे. तर मग आता इथे तेल छान असं कांदा टोमॅटोला सुटलेलं होतं. तर मग आता काजूचं पण आता छान असं
पेस्ट करून त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर मग आता छान असं तिन्ही पण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर मग आता येथे छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला मग काजूची पेस्ट मिक्स करायची आहे. येथे आता तुम्ही बघू शकता छान असं तेल पण सुटत आलेलं होतं. तर आता येथे ना लाल तिखट घेतलेलं होतं, थोडंसं धना पावडर, हळद पण घेतलेली होती त्यामध्ये टाकायला. तर मग अंबारी मिरचीच घेतलेली आहे थोडीशी तरी येण्यासाठी. तर मग आता छान असं आता आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे त्यामध्ये. जास्त तिखट नाही बनवायचं, तर आपल्याला मीडियमच बनवायचं आहे. त्यामुळे ना मग मी जास्त लाल तिखट वगैरे काही घेतलेलं नाही. तर मुलं पण खाताना, त्यामुळे मग थोडं मीडियमच बनवायचं आहे मला. आता येथे ना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. येथे मिरची आणि ते सर्व काही मिक्स झाल्यानंतर आहे ना, आपण जो पनीर टिक्का मसाला भिजत ठेवलेला होता ना, तो पण आता आपल्याला त्यामध्ये ओतून घ्यायचा आहे. तर मग छान असं तेल पण सुटलेलं आहे इथे बघू शकता. मग आता आपल्याला त्यामध्ये ना पनीर टिक्का मसाला टाकून घ्यायचा आहे. पनीर टिक्का मसाला टाकल्यानंतर आहे ना, छान असा तो आपण जी ग्रेव्ही बनवलेली होती ना, ती छान असं त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आपल्याला. आता येथे ना ग्रेव्ही वगैरे छान असं मिक्स झाल्यानंतर आहे ना, थोडंसं गरम पाणी टाकून घेतलेलं होतं मी. तर मग आता छान असं ग्रेव्ही झाल्यानंतर मग मी त्यामध्ये ना पनीर पण टाकून घेतलेले आहे. तर मग 15-20 मिनटं आहे ना, छान असं आता आपल्याला पनीर टाकल्यानंतर शिजवून घ्यायचं आहे. मग त्यामध्ये ना मग मी पनीर पण टाकून दिलेलं होतं आणि मग एक साईडला आहे ना कणिक पण मळून ठेवलेली होती. तर मग आहे ना आता येथे छान अशी तरी पण आलेली आहे. तर आता येथे चपात्या पण बनवत होते लगेचच मी. तर मग मिस्टरांना पण भूक लागलेली होती ना, मग त्यामुळे मग आता लगेच चपात्या बनवून आणि त्यांना पण लगेच ताट बनवून द्यायचं होतं मला. छान अशा गरम गरम चपात्या आणि पनीर भाजी. तर या तुम्ही पण जेवण करायला. मग आता येथे ना मुलांना, मिस्टरांना तिघांना पण जेवायला दिलेलं होतं. तर तिघं पण जेवायला बसलेले होते आणि मग आता येथे ना मी चपात्या बनवत होते. तर तिघांचं पण छान असं जेवण झालेलं होतं. येथे तिघांचं जेवण झाल्यानंतर मग मी जेवायला घेतलेलं होतं. तर हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे. तर शंभू बघा काय करू राहिला. शंभूने ना त्याचे बॉडी लोशन घेतला आणि त्या ट्रॅक्टरच्या चाकांना चोळत होता. बघू शकता तुम्ही. माझं किचनमध्ये काम चाललेलं होतं. मी काही बघितलं नाही. तर मग इकडे त्याचावाला चाललेला होता उद्योग. ते बॉडी लोशन घेतलं, स्वतःच्या गालाला चोळलेलं आहे आणि त्या ट्रॅक्टरला पण चोळत होता. आता येथे बघू शकता त्याच्या गालाला पण लावलेलं आहे त्याने. त्याला अशा वस्तू काही खाली असल्या का म्हणजे त्यानं हातात घेतलंच पाहिजेत आणि त्याचंवालं सर्व काही नुकसान करून ठेवत असतं. आता इथे बघू शकता हातावरती किती काढून घेतोय आणि मग ते ट्रॅक्टरला चोळायचं आहे. इथे बघू शकता. आणि स्वरा पण स्कूलला गेलेली होती, त्याच्यामुळे त्याचा एकट्याचाच कारभार चाललेला होता. इथे तो आहे ना एकटाच खेळत होता पुढे आणि माझं किचनमध्ये काम चाललेलं होतं. त्याला म्हटलं खेळ ट्रॅक्टरसोबत. तर त्यानं बॉडी लोशन काढलं आणि त्या ट्रॅक्टरला बॉडी लोशन चोळत होता. तर चला असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. शंभूचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला, कसा काय.